काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज्यात डान्स बारवर घातलेली बंदी आता सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे। हा निर्णय दुर्दैवी असून याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडावी अशी मागणी आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी केली आहे। याबाबत त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। आबांच्या स्वप्नात हे पुन्हा कधी सुरू होऊ नये असं होतं, मात्र हे पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर सर्वप्रथम ही अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब म्हणावी लागेल की डान्स बार परत सुरू होत आहेत। जेव्हा डान्स बार बंद करत असताना आबांची ही भूमिका होती की जी काही तरुण पिढी आहे ती वाईट मार्गावरती चाललेली आणि ग्रह खाता असल्यामुळे वाढती गुन्हेगारी बघत होते, आर्थिक समस्या बघत होते, पालकांच्या चिंता बघत होते आणि या सगळ्याला कुठेतरी पालकांच्या समस्या वगैरे चाललेली ही तरुण पिढी वाईट मार्गावरती ही कुठेतरी थांबण्यासाठी, त्यांना अलिप्त करण्यासाठी आबांनी हा ठोस निर्णय घेतलेला। मला वाईट वाटतंय की कुठेतरी हे सरकार कमी पडतंय, कारण त्यांनी योग्य प्रकारे तांत्रिक त्रुटी ज्या काही असतील त्या दूर केल्या असत्या तर आज ही छमछम परत चालू झाली नसती। आणि ज्यावेळी निर्णय घेतला एक सामाजिक बांधिलकी किंवा एखाद्या घटनेचा दुजोरा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला किंवा अशा घटना पुन्हा समाजात घडू नयेत किंवा असे तरुण आमचे बर्बाद होऊ नयेत, मात्र आताचे सरकार हे पुन्हा या तरुणांना या अशा विकृत किंवा अशा डान्स बारच्या आहारी नेण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला काय वाटतं? म्हणता येणार नाही, कारण ज्यावेळेस सुरुवातीला आबांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा सगळ्या पक्षाच्या आमदारांचा, अपक्ष आमदारांचा सगळ्यांचाच पाठिंबा होता आणि आता हे सरकार कमी पडतंय हे मी मान्य करते, पण अजून हा अंतिम निकाल नाहीये। तर 3 आठवड्यांनी जेव्हा याच्यावरती निर्णय होणार, या राज्य सरकारने योग्य ते वकील देऊन योग्य त्या तांत्रिक त्रुटी दूर करून या स्थगितीसाठी कायम होण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी आबांची कन्या नात्याने अपेक्षा व्यक्त करते। कडं मीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही भगिनी असतील, जे काही पालक असतील, ते सगळेच आम्ही मिळून सरकारकडे विनंती करणार आहे आणि त्याच पद्धतीने सरकारने जर हा निर्णय घेतला तर आमचा राष्ट्रवादी पक्ष हा त्या सरकारबरोबरती ठामपणे त्याला पाठिंबा देईल। स्मिता पाटील यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। त्यांनी या डान्स बार बंदीला जी स्थगिती होती ती स्थगिती जी उठवलेली आहे त्याला विरोध केलेला आहे आणि सरकार दरबारी सुद्धा आता ही स्थगिती कायम राहावी यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत। कॅमेरामॅन योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।